आपल्या बारामती तालुक्यामध्ये कानाडवाडी म्हणून गाव आहे. बहुतेक लोकांना माहिती नाही हं. असं ते गाव आहे. म्हणजे दोन्ही बाजून डोंगर आहेत, असं मध्ये आमचं पण निसर्गरम्य आहे. हं, आय हं. लव्ह माय कानाडवाडी. आणि कानाडवाडीपासून 6-7 किलोमीटर अंतरावरती हायस्कूल आहे. एक होतं म्हणजे आहे अजून. हं. रयत शिक्षण संस्थेचं श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मोडवे आणि जोगवडी असं ते आहे. मग तिथं आम्ही शाळेत जायचो. माझा मित्र नवनाथ बंडलकर म्हणजे खास माझा मित्र. आम्ही आपलं सायकलवरती चालत असं तिथं जायचो. आणि त्यावेळेस रयत शिक्षण संस्थेमधले जे शिक्षक होते ना, ते खरंच म्हणजे असं आमच्यातला एकही विद्यार्थी नाही, की आम्ही त्यांचा मार खाल्लेला नाही म्हणून. आणि त्यात अजून पण जे आहेत शिक्षक आहेत त्यांना आम्ही भेटायला जातो आवर्जून. तर इयत्ता 7वीत असताना मी कर्मवीर अण्णांच्यावरती पाठांतर करून भाषण केलेलं होतं. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वावलंबी शिक्षण, एक हाफचड्डी, पांढरा शर्ट, टोपी याच्यात तो फोटो मी अजून ठेवलेला आहे. मला तिथं बक्षीस मिळालं. वाह! आणि मग मला जरा ते असं आतून असं वाटायला लागलं ते शिक्षकाचं. नंतर पुढं आमच्या शेजारी न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती, वाकी चोपडा, कानडवाडी ते 8वी 9वी 10वीत आलो. तिथेही मी अण्णांच्या वरतीच बोललो, कर्मवीर अण्णा. हं, त्याच्यानंतर विद्याप्रतिष्ठानला आलो. तिथे तेच भाषण जरा थोडंसं मॉडिफाय करून हं, हं. स्वावलंबी शिक्षण हेच आमच्याकडे. आणि नंतर मग मला त्याचं ते आकलन होत गेलं, की अरे थोडं जरा एक वाचन झाल्यानंतर मग लक्षात आलं, की कर्मवीर अण्णांचा ज्यावेळेस मी अभ्यास केला, की अत्यंत काय म्हणू असं समृद्ध परिवारामध्ये म्हणजे हं. ज्याला ही समाजसेवा करण्याची गरज नव्हती. पण वाह! त्यांची इच्छा आणि सर्वसामान्य बहुजन समाजातील लोकांनी शिकावं. हं. म्हणजे घरचं सगळं चांगलं असताना या माणसानं एवढा समाजासाठी त्याग केला. त्या अण्णांचा माझ्यावरती प्रभाव संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.